नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे। मात्र हे पैसे कधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। दरम्यान या संदर्भात आता स्वतः अजित पवार यांनी भाष्य केलं आहे। आज अहमदनगरमधील पक्षाच्या सभेत बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली। 1 जुलै रोजी आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, मात्र अनेक महिलांचे अर्ज आजही भरलेले नाहीत। त्यामुळे आपल्याला पैसे मिळतील की नाही असा प्रश्न या महिलांच्या मनात आहे। पण मी या महिलांना आश्वस्त करतो की त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील, असं अजित पवार म्हणाले। घरातील महिलांना घर सांभाळताना अनेक गोष्टींची गरज भासते, याबरोबरच त्यांना स्वखर्चासाठीही पैसे लागतात। त्यामुळेच महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। मात्र एवढी चांगली योजना सुरू केल्यानंतरही विरोधक आमच्यावर टीका करत आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वच घटकातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तसेच परराज्यातील ज्या महिला सून म्हणून महाराष्ट्रात येतील अशा महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं ते म्हणाले। पुढे बोलताना अजित पवार यांनी या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होतील याबाबतही भाष्य केलं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळून या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे। 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्या दिवशी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं। राज्य सरकारने यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केलं आहे। राज्यातील सुमारे 1 कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे। तसेच या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून केली जाणार आहे। त्यासाठी सरकारने 46,000 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे। मित्रांनो, आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लगेच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।